आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी, चंदू काका, रुद्र सरांनी ओव्याचा अर्क पाठवलाय का? नाही, हे तर पाणी आहे. चंदू काका, बरं ते जाऊ देत. रुद्र सर मदत करतायत ना देविका ताईंना? अगं मस्त काम चाललंय एकदम. तुला तर माहितीये मला विसरायची सवय, त्यामुळे मी काय बोलायचो त्यांना कळायचंच नाही. बरं झालं दादा आले, ते आता छान मदत करतायत. जमलंय दोघांचं. ही बारीक डाळ ना, ही मुगाची डाळ. बघ, केली हिने रंग दाखवायला सुरुवात. स्वयंपाकघर ताब्यात घेण्याचा प्रयत्न चाललाय बघ. थांबा, बघ कशी फसवी बाई आहे. सगळ्यांना काय भुरळ घालते कोण जाणे. आता रुद्राला मोहात पाडते. गौरी, तू टेन्शनच नको घेऊ. चांगलं काम करते ती सगळं बरोबर करेल. बरं झालं देविका ताईंमुळे निभावलं, नाहीतर आपण कसं करणार तो नवरात्रीचा देव जाणे. बघितलंस ना काय चाललं. आपल्या घरच्यांना कळत नाही यशोदा, पण तुला कळतं. प्लीज तू लवकरात लवकर गौरीला सावध कर, नाहीतर जे माझं झालं ना तेच रुद्रचं होईल. स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंस ना तू किती फसवी बाई आहे ही. श्वेता, ही बाई रुद्र आणि गौरीचा संसार मोडायलाही कमी करणार नाही. आता यांचा संसार वाचवणं फक्त तुझ्याच हातात आहे. प्लीज कर काहीतरी, नाहीतर रुद्र सर,
आई ग, खूप दुखतंय का? आई ग, खूप दुखतंय का ग गौरी? श्वेताताई, मला माफ करा हा, काल मी खूप बोलले तुम्हाला. गौरी सॉरी. मी सुद्धा रागाच्या भरात जास्तच बोलले तुला. खरंच सॉरी. गौरी, पण तू काही म्हणालीस तरी त्या देविका बद्दलची माझी मतं बदलणार नाहीयेत. मुळात तुम्हाला पटत का नाहीये? अगं ती देविका चांगली बाई नाहीये. यांनी मला सगळं खरं सांगितलंय तिच्याबद्दल. प्लीज गौरी, तू आता फसू नकोस. गौरी, अगं त्या बाईने यांची दुखरी नस पकडून बरोबर त्यांचा फायदा घेतला. पुरतं फसवलं अगं तिनं गौरी, आणि मग स्वतःची हौस भागवून घेतली. आणि एवढ्यावरच नाही भागलं ना, म्हणून त्यांना अडकवायला तिने बिट्टीचा जन्म होऊ दिला. गौरी, आत्ताही ती बिट्टीला घेऊन गेली नाही याचं कारण सुद्धा हेच आहे. तुम्हाला बिट्टीची गरज आहे म्हणून नाही, तिला गरज आहे एका सोबतीची म्हणून. असं नाही हो श्वेताताई, त्यांचा खूप जीव आहे बिट्टीवर, आणि त्यांना हेही माहितीये की बिट्टीचा आमच्यावर खूप जीव आहे. त्या जे काही करतायत ना, बिट्टीच्या काळजीपोटीच करतायत. गौरी, त्या जे काही करतायत ते बिट्टीसाठी करतायत, बरोबर ना? मग आता आपल्या मुलीसाठी रुद्र भाऊजींसारखा चांगला बाबा शोधत असेलच ना ती. काय झालं? मी बोलतेय ते पटत नाहीये का? माहित होतं मला. गौरी, गौरी, हे बघ. खूप साधी सरळ आहे ना ती. मग हे काय चाललंय? गौरी, अगं तूच विचार कर. ऐन सणाच्या दिवशी तू कशी काय आजारी पडलीस, आणि तेही अचानक. हिनच काही केलं नसेल कशावरून. श्वेताताई, अहो बस झालं. मतभेद आहेतच. मला माहितीये तुमचं सुमित सरांवर खूप प्रेम, पण म्हणून असं एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे नका उडवू बरं. गौरी, हे बघ, तू माझी मैत्रीण आहेस म्हणून मी हे तुला सगळं सांगितलं, आणि सत्य मला माहित आहे म्हणून मी ते तुला सावध करायला आले होते. आता तर त्या देविकानं घरावर हळूहळू ताबा घ्यायला सुरुवात केली. गौरी, अगं ती बिट्टीची आई तर आहेच, पण त्याचबरोबर रुद्रभाऊजींच्या मनात स्थान निर्माण करण्याचे तिचे प्रयत्न मी स्वतः पाहिलेत. गौरी, नीट विचार कर. एकदा का वेळ निघून गेली ना, मग ह्या सगळ्याचा काय उपयोग? हे बघ, मला जे सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं. आता तू ठरव.
काळजी घे स्वतःची. का मी तेल आणले ते लावून देऊ पोटाला? नाही नाही, ठीक आहे. नक्की? काही लागलं तर सांगशील. आलेच. हे कसं शक्य आहे? श्वेताताई हे सगळं काय बोलतायत? नक्कीच सुमित सरांनी कान भरले असणार यांचे. रुद्र सरांची बोलायला हवं. गौरीला कधी समजेल काही कळतच नाही. तिनं कसं काय विश्वास ठेवला होता देविकावर? सरळ सरळ फसवते ती बाई. बरं, गौरीला काही समजावण्याचा प्रयत्न केला तर ती ऐकतच नाहीये माझं. ती पण अगदी बाबडी आहे ग, तुझ्यासारखीच. पण तुला माहिती, देविका सारखी लोक ह्याच भोळेपणाचा फायदा घेतात. माझ्याबद्दल लोक माझ्या मागे खूप काही काही बोलतात, मला ओव्हर स्मार्ट म्हणतात. पण तुला सांगू, त्यामुळेच ना मी माणसं ओळखायला कधीच चुकत नाही. त्यांची लबाडी लगेच पकड. फक्त एकदाच प्रेमामुळे भुललो, तर देविकाला ओळखू शकलो नाही. वेळीच ओळखलं असतं ना तिला, तर आज ही वेळच आली नसती. स्पर्श बोलवतो अगं माणसं. तिने तिच्या मधाळ बोलण्यात कधी मला गुंडाळलं कळलंच नाही. फार मोठी चूक करून बसलो अगं. अहो, जाऊ दे ना, सोडा आता. पुन्हा पुन्हा कशाला त्या गोष्टींचा विचार करता? तुम्ही शांत व्हा आधी. अजिबात घाबरू नका. आता मी आहे तुमच्या सोबत. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. हो, पण देविका नागिण आहे अगं, नागिण. तिने आपलं अख्खं घर गिळून टाकेल. श्वेता, आता तुझ्याच हातात आहे. प्लीज आपल्या घराला वाचव, प्लीज. अहो, पण काय करू मी? कोणाच्याच लक्षात येत नाही. सगळ्यांना तिचंच खरं वाटतंय. सत्य फार काळ लपून नाही राहत. ते बाहेर यायचा मार्ग शोधतच. आणि आम्हाला हवं असलेलं सत्य समोर आणायची जबाबदारी आमची. गौरी, अगं ती बिट्टीची आई तर आहेच, पण त्याचबरोबर रुद्र भाऊजींच्या मनात स्थान निर्माण करण्याचे तिचे प्रयत्न मी स्वतः पाहिलेत. गौरी, नंदा, बस बस बस. कसला एवढा विचार करत होतीस गौरी? काही नाही. नाही कसं? मी आले ते कळलं सुद्धा नाही तुला. काय झालंय गौरी? खरंच काही नाही नंदाई. मनाचे खेळ. अशी एकटी बसून राहिलीस तर दुसरं काय होणार सांग? चल बरं खाली. आणि तुझं दुखणं बरं झालं की नाही? नाही, थोडं दुखतंय अजून. हे घे बरं, खडी साखर खा थोडी. घे, बरं वाटेल. आणि ही औषधं कसली? ती रुद्र सरांनी आणली आहेत. तू ओव्याचा अर्क घेतलास का? मगाशी गेले रुद्र सर आणायला, पण अजून आले नाहीत. बहुतेक कामात अडकले असतील. कामात अडकले? तुझ्यापेक्षा अधिक महत्वाचं कुठलं काम आहे त्याला? थांब, मी बघते. बघा देविकाजी, आता अजून कुठे लागले? नाही. पाणी. हा. हा नंदाई. अरे, तू ओव्याचा अर्क आणणार होतास ना? हा, पण तो ओव्याचा डबाच सापडत नव्हता. अरे, मग मला विचारायचं ना.
निळ्या डब्यात आहे ओवा. अच्छा, तुम्ही नावं सुद्धा लावली होती ना डब्यांवर, तरी सुद्धा नाही सापडला. अगं काय माहित तोच डबा कसा काय सुटला. बरं असू दे, आता लवकर घेऊन ये. हो आणतो. अंट. काय मग बिट्टी, झाली का सगळी तयारी? हो सगळी तयारी झाली आहे, फक्त धान्य पेरायचंय. हो का? कुठली कुठली धान्य पेरायची? गहू, मटकी, वाटाणा आणि अरे वा वा वा, तुला तर सगळंच माहितीये. हे घे पंचधान्य, पेराचा मस्तपैकी. शाबास. वा 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 वा, बरोबर ना? अगदी बरोबर. काहीही झालं तरी पूजेच्या वेळी रुद्र खालीच असायला पाहिजे. वर गौरीकडेच जाता कामा नये. नाही जाणार. हे मी गौरीजींना देऊन येतो. राजन काका, नंदाई आणि तुम्ही सगळे पूजा करून घ्या. चालेल. चला पूजेला सुरुवात करायची का आता? हो, तुम्ही कुठे निघालात? पूजा करायची ना. तुम्ही पूजा करून घ्या, मी हे गौरीजींना देऊन येतो. थांब ना पार्टनर, आई नाहीये तो पार्टनर हवाच ना. पण बाळा, आईला लवकर बरं वाटायला हवं ना. मग आईला हे औषध देऊन येतो आम्ही, तोपर्यंत तुम्ही पूजा करून द्या. एक मिनिट, मी देविकाला सांगते ना, ती नेऊन देईन. हो तुमचं बरोबर आहे. दे माझ्याकडे. देविका, तू हे नेऊन देतेस गौरीला? ऍक्च्युली रुद्रच जात होता, पण त्याला थोडं काम आहे. हो चालेल ना. हे घे. ए थँक्स. आणि हो, तिला काळजी घ्यायला सांगशील. तुला तर माहितीच आहे ती कशी आहे. पोटदुखी अंगावर काढून सरळ खाली येईन, फक्त तुला त्रास नको म्हणून. अजिबात काळजी घेत नाही ग स्वतःची. आणि वी नो ना, तिला आता आरामाची किती गरज आहे. तू हे प्लीज नेऊन द्या. बरं. दार उघडच आहे रुद्र सर. हे घे, ओव्याचा अर्क आणलाय मी. रुद्र सर कुठे आहेत? अगं ते खालीच आहेत. बिट्टी सोडतच नाहीये त्यांना. साहजिकच आहे म्हणा. आई नाहीतर पार्टनर हवा असणारच तिला. काही काम आहे का तुझं? मला सांग ना. नाही काही काम नाही आहे, पण ते येणार होते ना अर्क घेऊन. मी बराच वेळ झाला त्यांची वाट बघते. अगं गंमतच झाली. आम्ही ना डबे लावत होतो. आणि मग ओव्याचा डबा शेजारीच राहिला. रुद्र सरांना डबा उघडत नव्हता. मग मी ओवा ठेवून आधी ते पाहिलं आणि राहिला ना. मग बघ, आत्ताही बोलायच्या नादात राहिला ना तुला हे द्यायचं. हे घे, आधी तू हे पी.
कुठे? पूजा आहे ना आता, जायला हवं ना खाली. नाही नको, तू आराम करायचायस. असं कसं? पूजेला तर यायला हवं ना. काही नको, अंगावर दुखणं काढून खाली यायची काही गरज नाहीये. खाली काय, आम्ही करून घेऊ सगळं. तुला आरामाची खूप गरज आहे, नाहीतर दुखणं कसं बरं होईल? गौरी अगं तूच विचार कर, ऐन सणाच्या दिवशी तू कशी काय आजारी पडलीस, आणि तेही अचानक. हिनच काही केलं नसेल कशावरून. गौरी, कळलं तुला? तू आराम कर, मी बघते सगळं. कुंकू कुठे आहे? आहे ना हे काय, हे कैरी हे असं उघडायचं असं. हा. कुंकू कुंकू पण. कुंकू लावून घ्या. हो.